महाराष्ट्रातील सर्व शेतकरी व मान्यवर बंधू भगिनींना माझा नमस्कार. डॉक्टर रामचंद्र साबळे ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. प्रथम आपण हवामान व पावसाच्या अंदाजाबद्दलची माहिती घेऊया. महाराष्ट्रावर आज, उद्या आणि परवा 1006 हेक्टोपास्कल इतका हवेचा दाब राहणार आहे. आता यानुसार काही ठिकाणी हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे, तर काही ठिकाणी जोराचे पाऊस देखील होणं शक्य आहे, विशेषतः कोकणपट्टीमध्ये. आता त्याबद्दलची आपण सविस्तर माहिती घेऊया. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात या 3 दिवसात प्रतिदिनी 13 ते 27 मिलीमीटर पावसाची शक्यता असून रत्नागिरी जिल्ह्यात 25 ते 50 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे. रायगड जिल्ह्यात आज, उद्या, परवा प्रतिदिनी 21 ते 50 मिलीमीटर, ठाणे जिल्ह्यात 21 ते 38 मिलीमीटर, पालघर जिल्ह्यात 16 ते 31 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे. आता उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांची माहिती घेऊया. नाशिक जिल्ह्यात आज, उद्या, परवा प्रतिदिनी 7 ते 8 मिलीमीटर, धुळे जिल्ह्यात 3 ते 8 मिलीमीटर, नंदुरबार जिल्ह्यात 4 ते 11 मिलीमीटर, जळगाव जिल्ह्यात 3 ते 9 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे. मराठवाडा विभागामध्ये आता आपण पाहूया. धाराशिव जिल्ह्यात प्रतिदिनी आज, उद्या, परवा 2 ते 8 मिलीमीटर, लातूर जिल्ह्यात 2 ते 7 मिलीमीटर, नांदेड जिल्ह्यात 2 ते 9 मिलीमीटर, बीड जिल्ह्यात 2 ते 6 मिलीमीटर, परभणी जिल्ह्यात 2 ते 7 मिलीमीटर, हिंगोली जिल्ह्यात 2 ते 6 मिलीमीटर, जालना जिल्ह्यात 3 ते 8 मिलीमीटर, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 3 ते 6 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे. तर पश्चिम विदर्भातले जिल्हे बघू आपण. बुलढाणा जिल्ह्यात आज, उद्या, परवा प्रतिदिनी 3 ते 7 मिलीमीटर, अकोला जिल्ह्यात प्रतिदिनी 2 ते 10 मिलीमीटर, वाशिम जिल्ह्यात 3 ते 6 मिलीमीटर, अमरावती जिल्ह्यात 3 ते 17 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे. आता पूर्व विदर्भातले जिल्हे घेऊ आपण. चंद्रपूर जिल्ह्यात 4 ते 10 मिलीमीटर प्रतिदिनी, गडचिरोली जिल्ह्यात 10 ते 20 मिलीमीटर, भंडारा जिल्ह्यात 8 ते 18 मिलीमीटर, गोंदिया जिल्ह्यात 9 ते 24 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे. मध्य विदर्भातले आपण जिल्हे घेऊ आता. यवतमाळ जिल्ह्यात प्रतिदिनी 3 ते 6 मिलीमीटर, वर्धा जिल्ह्यात प्रतिदिनी 5 ते 10 मिलीमीटर, नागपूर जिल्ह्यात प्रतिदिनी 8 ते 14 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे. दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात प्रतिदिनी 17 ते 21 मिलीमीटर, सांगली जिल्ह्यात 2 ते 10 मिलीमीटर, सातारा जिल्ह्यात 8 ते 18 मिलीमीटर, सोलापूर जिल्ह्यात 2 ते 8 मिलीमीटर, पुणे जिल्ह्यात 8 ते 15 मिलीमीटर, अहिल्यानगर जिल्ह्यात 4 ते 6 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे. आता याबाबतीत आपण मध्य महाराष्ट्रात आणि कोकणात काही ठिकाणी जोराच्या पावसाची देखील शक्यता आहे. आता आपण कृषी सल्ल्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया. विशेषतः आता जिथं पेरणी झालेली आहे, उगवून आलेलं आहे, तिथं मध्ये जे तण उगवत असेल तर त्यासाठी कोळपण्या करून तणाचा नाश करावा. त्याचप्रमाणे खुरपणीची कामं करावी. याशिवाय जिथं बियाणं उगवलं नसेल तिथं बियाणं टोकावं आणि जिथं दाट उगवलं असेल तिथं विरळणी करावी. ही कामं आता ह्या कमी पावसाच्या जेव्हा शक्यता आहे, उघडीप असते, तेव्हाच करणं गरजेचं आहे. आता याशिवाय शेतकऱ्यांचे काही प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांच्या थोडक्यात माहिती आपण घेऊया. त्यातले बऱ्याचशा शेतकऱ्यांनी मला लातूर, येवला, श्रीगोंदा, केज, जालना, बदनापूर, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर, उत्तर कन्नड, सोलापूर, टेंभुर्णी, परभणी या ठिकाणी चांगला पाऊस झाल्याचंही मला कळवलं आहे. पण त्याशिवाय बऱ्याच शेतकऱ्यांनी पाऊस कमी झाल्याचं देखील कळवलं आहे आणि पाऊस कधी व पेरणी कधी होणार काही भागामध्ये असं मला कळवलं आहे. मान खटावमध्ये भीषण परिस्थिती आहे असं कळवलं आहे. जत दुष्काळी पट्ट्यात पुढील पाऊस कसा राहील वगैरे विचारलं आहे. गंगाखेडमध्ये पाऊस नाही, कधी पडेल. मदनसुरी तालुका, निलंगा, लातूर थोडाही पाऊस नाही. नांदेड, धाराशिव जिल्ह्यातील काही भागात काही ठिकाणी पेरणी झालेली नाही. मोठा पाऊस कधी पडेल. धाराशिवमध्ये आणि तुळजापूर या ठिकाणी पावसाची शक्यता अजून कधी वाढेल असं विचारलं आहे. आता याशिवाय
वाशिम, अकोला, बुलढाणा, बीड, नेवासा, घनसांगवी, मालेगाव, सांगली, वैजापूर, परभणी, पंढरपूर, सोलापूर, अहिल्यानगर, नेवासा पावसात वाढ कधी होईल असं विचारले. आणि ऑगस्ट सप्टेंबरमध्ये पावसात खंड आहे का, पेरणीपुरता आता तरी पाऊस होईल का, असे शेतकऱ्यांचे काही प्रश्न आहेत. त्याबद्दल मी थोडक्यात आपल्याला खुलासा करतो की सध्याची जी परिस्थिती आहे पावसाबद्दलची, ते बहुतांश वारे आपल्याला बंगालच्या उपसागराकडनं येत आहेत. त्यामुळं हा पाऊस होतो आहे. अरबी समुद्राची शाखा पूर्णतः अशी दबली गेलेली यासारखी आहे. तिकडून तसा जोर मिळत नाही, कारण वारे हे पूर्वेकडून पश्चिमेकडं वाहत आहेत. हे जे इन्सॅट ची चित्र आहेत, D3ची चलित चित्र, त्याच्यावरून हे आपल्याला लक्षात येत आहे. म्हणजे ही अशीच परिस्थिती जूनमध्ये देखील झालेली होती. ती बदलेल, त्याला वेळ लागेल. आणि ज्याला आपण म्हणतो की खंडाचा जो हा भाग आहे, हा देखील आणखीन काही दिवस कमी अधिक पाऊस पडत पुढं जाणार आहे. पावसात वाढ कधी होईल हा जो प्रश्न विचारला आहे, ते सध्याची परिस्थिती अशीच राहणार आहे याची आपल्याला जाणीव असावी. जिथं पाऊस होईल चांगला, 2-3 फुटापर्यंत ओल चांगली जाईल, तिथंच पेरण्या करा, एवढं मी आपल्याला सांगतो. कारण पुन्हा पावसात उघडी पडली की ते उगवलेलं मोडवलेलं बियाणं खराब होतं. तसं होऊ नये म्हणून. आता याशिवाय मला जळगाववरून असं विचारले की मका पीक पिवळे पडले आहे, वाढ होत नाही, पाणी करपत चालली आहे. चाळीसगाववरून हा प्रश्न मला विचारला आहे. या बाबतीत मला आपल्याला खुलासा करायचा आहे की जेव्हा पाणी कमी पडतं तेव्हाच पीक पिवळं काही वेळेला पडतं. आणि शिवाय पानं वाळायला लागतात जेव्हा पाण्याची कमतरता आहे. आणि मक्याला पाण्याची गरज फार लागते. मका हा पाण्याला फार सेन्सिटिव्ह पीक आहे, हे आपण समजून घ्यावं. पुढं पाऊस झाल्यानंतर त्याची रिकव्हरी होऊ शकेल. त्यानंतर ऑगस्ट सप्टेंबरमध्ये खंड आहे का? हो, ऑगस्ट सप्टेंबरमध्ये देखील हे मी सुरुवातीला 1 जूनला जेव्हा अंदाज दिले त्यावेळेला मी एकट्याने अंदाज दिले होते की यावर्षी पावसात मोठे खंड पडणार आहेत. पहिलाच खंड पडला जूनमध्ये, दुसरा आत्ता जुलैमध्ये काही भागात झालेलाच आहे खंड. तेव्हा खंड राहणारच आहेत. हे खंड राहणारच वर्ष आहे, हे पहिलं समजून घ्या. पाऊस होणार आहे, परंतु खंड राहणारं वर्ष आहे. आता हे सगळं पेरणीपुरता तरी पाऊस होईल का, असा एक प्रश्न आहे. हो, काही ठिकाणी पेरणीपुरता पाऊस होऊ शकेल. फक्त वातावरण कसं जमतं आहे. आता 1006 हेक्टरपास्कल मी जरी जनरल हवेचा दाब सांगितला असला तरी ज्या भागामध्ये हवेचे दाब कमी होतील तिथं चांगले पाऊस उत्पन्न होतील. आता हवेच्या दाबाचा हे जे गणित आहे ते तापमानावर अवलंबून असतं. तापमान वाढलं की हवेचे दाब कमी होतात, तापमान कमी झालं की हवेचे दाब वाढतात. ही पहिली तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी मला शिकवायच्या आहेत. आणि त्यासाठी मी हे सगळं सांगत असतो, टेक्निकल गोष्टी. मला शेतकऱ्यांच्या ह्याच्यात अभ्यासात चांगलं हवामानाचा देखील अभ्यास चांगला व्हावा अशी माझी स्वतःची इच्छा आहे. त्यासाठी मी हे सगळं समजावून सांगत असतो. आता शेतकऱ्यांच्या काही प्रतिक्रिया माझ्याकडे आलेल्या आहेत. त्याच खरा अंदाज दिला, अचूक माहिती दिली, छान माहिती दिली, शेती कामांना शेतकऱ्यांचा फायदा होत आहे या माहितीचा, असं भागवतराव सुसार, दादाराव लाथे, गजानन दहीभाते, विश्वनाथ पवार, रामेश्वर खटीन, विलास पाटील, विलास शिंदे, धनराज हिरे, हे एवढ्या लोकांनी हे मला कळवलेलं आहे की खूप अंदाज चांगले येत आहेत, शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतो आहे आणि अंदाज करेक्ट असतात, अचूक असतात. आता माझ्या अंदाजामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळतो आहे, फायदा होतो आहे म्हणून मधुकर दुर्गुडे, सुधाकर पाटील, राजाराम थोरवे, निलेश गावडे, देवराम वाघ, श्याम सोलकर, अप्पू माळी यांनी तंतोतंत अंदाज येत आहेत असं मला कळवलं आहे. आणि मला धन्यवाद दिलेल्यामध्ये राहुल पाटील, समाधान साबळे, सचिन घनवट, परमेश्वर शिंदे, विकास चिकोरे, हनुमंत पिसाळ, उमेश कदम, दीपक गाडे, गायक डांगे, बाळासाहेब लांडे, देवानंद जाधव, भिकाजी दंडाळे, शिवाजी सूर्यवंशी, प्रल्हाद कदम, बाळासाहेब खर्डे, अनंथा मोरे, युवराज पाटील, वीरेन तेंगशे, सूरज निपाणीकर, पिट्टू खुपसे, लक्ष्मण लहाने, किशोर जामदार, सुधाकर पाटील, किशोर जामदार आणि त्याचबरोबर गायक डांगे आणि कदम या आणि
याबरोबरच चव्हाण या लोकांनी मला धन्यवाद दिलेत. मी त्यांनाही धन्यवाद देतो. आणि मला शेवटी एक सांगायचं आहे की बऱ्याचशा शेतकऱ्यांनी मला शेतकऱ्यांचा देव, शेतकऱ्यांसाठी देव माणूस, शेतकऱ्यांचा कैवारी, बळीराजाची दैवत असं म्हटलं आहे. त्यामध्ये प्रामुख्यानं दत्तात्रेय भोळे, संजय पाखरे, गजेंद्र आंबेकर, अभिषेक घाडगे, प्रसाद पांडे, गणेश बनसोडे, महेंद्र होले, मनोज वीर, दीपक चाके, भगवान वाघ यांना मी धन्यवाद देतो. आणि आपल्या या मला दिलेल्या उपमेला साजेसं काम मी करतच राहणार आणि ते शेतकऱ्यांसाठी करणार. आणि ही जी मी माहिती देतो ही अधिकृत माहिती आहे. म्हणजे भारतीय कृषी हवामानशास्त्र विभाग जो आहे तो शेतकऱ्यांसाठी मी 227 अशी हवामान केंद्र भारतात स्थापन केली. महाराष्ट्रात त्यातली 9 हवामान केंद्र आहेत. तिथून शेतकऱ्यांना मेसेजद्वारे सल्ले द्यायचं काम केलं. या सर्वांना ट्रेनिंग मी दिलेलं आहे. भारतातल्या लोकांनाही ट्रेनिंग दिलं आहे आणि महाराष्ट्रातल्या लोकांनाही या बाबतीत ट्रेनिंग दिलं आहे की कसे अंदाज द्या, कशी माहिती द्या शेतकऱ्यांना. आणि मग त्याचाच भाग म्हणून मी आता काही पगारी माणूस नाही आहे, पण तरी पण मग हे काम आपण जे सुरू केलं आहे भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये, ते आपण महाराष्ट्रासाठी परत चालू करू. त्यांना देऊ देत, ते माहिती देत आहेत, त्याबरोबर माझी माहिती शेतकऱ्यांच्यापर्यंत जाऊ देत आणि त्यांना फायदा होऊ देत. ही एकच भावना सदिच्छा ठेवून मी हे काम करत आहे. आपण सर्वांना मी शुभेच्छा देतो. डगमगून जाऊ नका. ज्या परिस्थितीला तोंड द्यायचं त्या परिस्थितीला आपण तोंड द्यायचं आहे. पाऊस होईल आणि थोडा हा खंडाचा कालावधी गेला की पुन्हा जोराचे पाऊस होतील. तुम्ही चिंता करू नका. ज्या भागामध्ये ऑगस्ट सप्टेंबरमध्ये पाऊस होता तिथं ऑगस्ट सप्टेंबरमध्ये पाऊस होतील. चिंता करू नका. आपण आपलं काम व्यवस्थित करा. पिकांची काळजी घ्या, जनावरांची काळजी घ्या. आपलं सुजलाम सुफलाम कसं व्हायचं ते बघा. एवढ्याच इच्छा मी व्यक्त करतो आणि आपण सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.